नाझरेत इथे एक तरुणी होती जिचं लग्न योसेफ नावाच्या माणसासोबत ठरलं होतं. तिचं नाव होतं मरिया. प्रभू तुझ्या सोबत असो आणि तू अतिशय आशीर्वादित आहेस. भिवू नकोस मरिये, परमेश्वराची तुझ्यावर कृपा झाली आहे. तू गर्भवती होशील आणि एका मुलाला जन्म देशील आणि तू त्याचं नाव येशू ठेव. पण मी तर कुमारिका आहे, असं कसं होईल? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. तुझा हा पुत्र थोर होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र म्हटलं जाईल. तुझी बहीण अलिशिबा, हिला सुद्धा म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत होते तिला 6वा महिना आहे, कारण देवाला काहीही अशक्य नाही. मी तर प्रभूची दासी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्यासोबत घडो. नासरेतचे सर्व लोक हो ऐका. अगस्तु कैसरनं हुकूम दिलाय की गालिल आणि यहुदा प्रांताच्या सर्व लोकांची जनगणना व्हावी, म्हणून सर्व लोकांनी आपापल्या मूळ गावी जाऊन नाव नोंदणी करावी. आणि मरिया ही यहुदियातल्या बेथलेहेम गावी आपला वागनिश्चय झालेल्या योसेफाबरोबर नोंदणी करण्यासाठी गेली. पण त्यांना राहायला कुठंच जागा मिळाली नाही. जे एकमात्र ठिकाण त्यांना मिळालं ते होतं एक गोठा. त्याच परिसरात काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा देवाचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि देवाच्या महिम्याचं तेज सभोवती पसरलं. आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तोच ख्रिस्त प्रभू आहे. मेंढपाळ धावत धावत नवीन जन्मलेल्या गव्हाणीत निजलेल्या बालकाला पाहायला आले. तेच प्रथम लोक होते ज्यांनी कुमारे मातेद्वारा जन्मलेल्या तारकाचा शुभ संदेश जाहीर केला. हेवा, मत्सर, ईर्ष्या, यहुदियातला एकच सर्वशक्तिमान राजा म्हणून राहण्याची इच्छा. यहुद्यांचा नवीन राजा जन्मला आहे व आता आपले राज्य संपणार या विचाराने हेरोद कासावीस होत असता प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथेच राहिला. पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलात जा, कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहे. तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलात आला आणि नाझरेत नावाच्या गावी जाऊन राहिला. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि बप्तिस्मा घ्या. देव
तुमच्या पापांची क्षमा करेल. अली शिबेचा पुत्र बाप्तिस्मा देणारा योहान जेव्हा यार्देन नदीत लोकांना बाप्तिस्मा देत होता तेव्हा परमेश्वरानं हे स्वतः सांगितलं, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, पण कोणीतरी येतो आहे जो माझ्याहूनही अतिश्रेष्ठ आहे. त्याच्या पायतणांचे बंद सोडायला देखील मी योग्य नाही. तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि पवित्र आत्म्याने करेल. त्याच्या हातात त्याचं सूप आहे, ज्याने तो धान्यापासून कोंडा वेगळा करून आपले गहू आपल्या कुंभारात साठवेल. आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात येशूवर उतरला. मग स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, जी म्हणाली, तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्याच्या बाप्तिस्म्यानंतर येशू गावोगावी शिकवत फिरत होता आणि त्याच्या संदेशातून त्याच्या अधिकाराची खात्री होत गेली. एके दिवशी येशू आपल्या शिष्यांसह होडीत चढला आणि म्हणाला, चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊया. जेव्हा शिष्य होडी हाकत होते तेव्हा येशू झोपी गेला. आपण नक्कीच वाचता. तुमचा विश्वास कुठे आहे? अहो काय चाललंय? काय आवाज आहे? नासरेतचा येशू इथून जात आहे. अहो येशू, येशू, हे दाविदाचे पुत्र, माझ्यावर तुम्ही दया करा. तुझ्यासाठी मी काय करू? मला परत दृष्टी पाहिजे. मग पहा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलंय. मी पाहू शकतो. मला दिसू लागलं. मला दिसू लागलं. बेथनी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. आजारी पडलेला हा लाजर मरिया व तिची बहीण मार्था यांचा भाऊ होता. त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमचा लाजर आजारी पडलेला आहे. येशू जेव्हा आला तेव्हा त्याला कळले की लाजर हा मरण पावलेला असून त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. लाजरला ज्या कबरेत ठेवले होते ती एक गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, ही धोंड काढा. यावरून त्याने धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, पित्या, मी आपल्याला धन्यवाद देतो कारण आपण माझे ऐकले आहे. मी जाणतो की सर्वदा आपण माझे ऐकता. मी अवतीभोवती उभ्या असलेल्या लोकांमुळेच असं बोललो, यासाठी की त्यांनी विश्वास धरावा की आपण मला पाठवले आहे. असे म्हणून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजर, बाहेर निघून ये.
जो लाजर मरण पावलेला होता तो जिवंत झाला. जीवन, मरण, प्रत्येक मानवाच्या आयुष्यातले दोन सर्वात महत्वाचे पैलू. प्रभू येशू मानवरूपी आपल्यामध्ये जन्मी आला. त्याने रोग्यांना बरे केले, मुक्यांना आवाज दिला, आंधळ्यांना दृष्टी दिली. पण लोकांनी त्याला काय केले? चापकाचे फटके दिले, खांद्यावर क्रूस देऊन कालवारीवर चढविले व दोन चोरांमध्ये क्रूसावर केले. येशू आपल्याला सांगून गेला की जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल पुढे कर. शेजाऱ्यावर प्रीती करून आपल्या वैऱ्याचा द्वेष न करता आपल्या वैऱ्यावरही स्वतः एवढी प्रीती कर. प्रेमाचा संदेश देणाऱ्या आपल्या प्रभूला आपल्यामध्ये येऊन 2000 वर्षे उलटून गेली. अनेक पिढ्या आल्या आणि मरून गेल्या, पण जसा वर्षानुवर्षे नदीत पडलेला दगड आतमध्ये सुखाच राहतो, तसे आपणही ख्रिस्ताची शिकवणूक आत्मसात करण्यात कमीच पडलो. फ्रान्समध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा आपण सर्वांनी फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया यंत्रणांवर निषेध केला आणि हल्ल्यांमधल्या पीडितांना आपला आदर दर्शविला व ते बरोबरही होते. पण त्या हल्ल्यांनंतर ISIL या आतंकवादी संघटनेचा खात्मा करण्याच्या हेतूने
फ्रान्सने केलेल्या विमानी हल्ल्यांमध्ये जे शेकडो निर्दोषी नागरिक मारले गेले त्यांची कोणी आठवण केली काय? का असे होते की कुठल्या श्रीमंत देशात कुठली घटना घडली की संपूर्ण जगातून पीडितांना आधार भेटतो, व जर तीच घटना एखाद्या मागासलेल्या देशात घडली तर कोणी टुंकून देखील पाहत नाही? वर्षानुवर्षे त्रस्त असलेल्या देशांना आपलं प्रेम व सहाय्य देण्याऐवजी तेथे आपले शक्ती प्रदर्शन करणे योग्य आहे काय? ख्रिस्ताने आपल्याला दिलेली शिकवण हीच आहे काय? आज आपल्या गोंधळलेल्या, दिशाभूल झालेल्या, आतंकवाद व युद्धांनी त्रसलेल्या जगात बाळेशू जन्मी आला आहे. तो फक्त आपल्या थाटामाटाने सजवलेल्या घरांमध्ये, गावागावातील गोठ्यांमध्ये जन्माला आला नाही, तर युद्धांमुळे अनाथ झालेल्या त्या बालकांच्या घरी, गर्वाच्या लढ्या लढताना शहीद झालेल्या त्या सैनिकाच्या तरुण विधवेच्या घरी, व आपले हात, पाय, डोळे गमावून रुग्णालयात पडलेल्या हजारोंच्या घरी देखील जन्माला आला. प्रेमाचा पैक्याचा संदेश घेऊन आपला नाताळचा सोहळा दरवर्षी येतो, जातो. पण आपली युद्ध, आपल्या पद्धती कधीच बदलत नाही. आपल्याला या जगात प्रेम पसरवायचे असेल तर प्रथम आपण आपल्या कुटुंबात ते दाखवलं पाहिजे. आपल्याला जर या जगात शांती हवी असेल तर आपण प्रथम क्षमेच्या मार्गावर पाऊल टाकायला पाहिजे. आपल्या अंतःकरणातून द्वेष नाहीसा केला पाहिजे.